मित्रांनो, 2016 साली तामिळ दिग्दर्शक अरुण कुमार उर्फ ॲटली च्या दिग्दर्शक म्हणून दुसऱ्या सिनेमा म्हणजे थेरीने तामिळ बॉक्स ऑफिसवर 150 कोटींच्या वर बिझनेस केला होता, ज्याचं प्रमुख कारण होतं सुपरस्टार थलपती विजय. विजयच्या डायहार्ड फॅन्सने अगदी साधारण कथानक असलेल्या या चित्रपटाला डोक्यावर घेतल्याने हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि आता त्याचा हिंदी रिमेक घेऊन स्वतः निर्माते बनून आले आहेत पुन्हा ॲटलीच. दिग्दर्शक आहेत कालिस नामक नवखे तामिळ दिग्दर्शक. विजयची जागा घेतली आहे वरुण धवनने. नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल. आणि आज मी रिव्ह्यू करणार आहे बेबी जॉन या आज प्रदर्शित सिनेमाचा. हो, अगदी थोडक्यात. मित्रांनो, मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे अगदी साधारण कथानक म्हणजे अतिसाधारण कथा आहे या चित्रपटाची. ही कथा एका वाक्यात सांगायची झाल्यास एका प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याचा रिव्हेंज ड्रामा आहे हा. फ्लॅशबॅकमध्ये घडलेला घटनाक्रम असा आहे की 6 वर्षांपूर्वी DCP असलेला सत्या वर्मा हा एक अतिशय धाडसी आणि प्रामाणिक पोलीस निरीक्षक आहे, जो त्याची पत्नी मीरा, जी भूमिका कीर्ती सुरेशने केली, आणि लहान मुलगी खुशी आणि आई, जी आईची भूमिकेत आहे शिबा चड्डा, यांच्यासोबत राहत असतो मुंबईत. मुलींचे अपहरण करून त्यांना विकणाऱ्या टोळीच्या मागावर हा सत्या असतो आणि या सत्याच्या समोर आहे या टोळीचा बॉस म्हणजेच कथेचा खलनायक, ज्याचं नाव आहे नानाजी, जी भूमिका केली आहे जॅकी श्रॉफने. तर या सत्याच्या समोर उभा आहे नानाजी. नानाजीचा मुलगा एका ब्रुटल रेप आणि मर्डर केसमध्ये इन्व्हॉल्व असतो, ज्याला सत्या संपवतो. आणि नंतर नानाजीला सुद्धा 3 वर्षांची शिक्षा होते. पण 3 वर्षांनी नानाजी परतल्यावर या घटनेचा बदला सत्याच्या फॅमिलीला संपवून घेतो. पण असे असूनही आजच्या डेटला म्हणजे फ्लॅशबॅक संपल्यावर सत्या आपली ओळख लपवून आणि जॉन असं नाव घेऊन केरळमधील एका छोट्याशा शहरात राहत असतो आपल्या मुलगी खुशीसोबत. पण तो असा अज्ञातवासात का राहतोय, आपली ओळख का लपवतोय, आपल्या फॅमिलीच्या खुन्यांना आणि पोलिसातील नोकरीला सत्या का सोडून देतोय, सत्या परत का येतो वगैरे अशा सर्व प्रश्नांची उत्तरे देत कथानक पुढे सरकतं, घटनाक्रम पुढे सरकतो. मित्रांनो, कथानकात चवीलाही नाविन्य नाहीये ना, त्याच्या सादरीकरणात सुद्धा काही वेगळेपणा आहे. ज्यांनी थेरी पाहिलाय म्हणजे यूट्यूबवर हिंदी आवृत्ती आहे आणि बहुतांश रसिकांनी पाहिला असेलच, कारण 4 कोटींच्या वर व्ह्यूज आहेत सिनेमाला आत्तापर्यंत. तर ज्यांनी थेरी पाहिलाय त्यांना तर असेही काही यात नवीन वाटणार नाही. पटकथा अत्यंत रटाळ आहे आणि त्यात आधीमध्ये येणारी आणि अजिबात जान नसलेली गीते पटकथेला अधिकाधिक रटाळ करतात. 2 तास 40 मिनिटांची उगाच लांबलेली पटकथा इंटरव्हलच्या आधी आणि इंटरव्हलच्या नंतर सुद्धा बऱ्याच ठिकाणी बोर करते. तामिळ सिनेमा चालण्याचं मुख्य कारण विजयचा स्क्रीन प्रेझेन्स होता आणि त्याचं फॅन फॉलोईंग होतं. पण इथे ना वरुण धवनचा तो स्क्रीन प्रेझेन्स जाणवतो काही, ना त्याला तेवढी फॅन फॉलोईंग सुद्धा आहे विजयसारखी. मुळात माझं तर असं म्हणणं आहे की या रोलसाठी वरुण धवन ही पूर्णतः चुकलेली चॉईस आहे. बरा अभिनय करण्याचा त्याचा जीवतोड प्रयत्न इथे फसलेला दिसून येतो. कालिस यांच्या दिग्दर्शनात सुद्धा काही एक दम नाही. थमन एस यांचे टिपिकल साऊथ इंडियन फ्लेवर असलेलं संगीत आहे, ज्यात अजिबात राम नाही. इवन बॅकग्राऊंड म्युझिक जरी बरं असलं तरी बऱ्याच ठिकाणी ते गरजेपेक्षा जास्त लाऊड झालंय. सिनेमॅटोग्राफी आणि ॲक्शन सीन्स यांना मात्र अगदी पासिंग पुरते मार्क द्यावे लागतील. जसा नायकाच्या रोलमध्ये वरुण धवन चुकलाय, अगदी तसाच खलनायक म्हणून जॅकी श्रॉफ सुद्धा उगाच अतिरंजित झालाय. त्याला केलेल्या विचित्र मेकअप आणि गेटअपने त्याला बघणं आणि तब्बल 2.5 तास झेलणं अजून जड होऊन बसतं. नायिकेच्या भूमिकेत कीर्ती सुरेश ही दिसली आहे छान, म्हणजे सुंदर दिसली, पण अभिनय मात्र तिचा यथातथाच आहे. अंडरकव्हर कॉपच्या भूमिकेत दिसली आहे वामिका गब्बी, जी ताराच्या भूमिकेत आहे. ती ह्या सगळ्यांच्या मानाने मला बरी वाटली. इतर कलाकारात सत्याच्या आईच्या भूमिकेत शिबा चड्ढा आणि हवालदाराच्या भूमिकेत राजपाल यादव या दोघांच्या भूमिका चांगल्या आहेत. एकंदरीत काही एक नाविन्य नसलेला बेबी जॉन हा एक रटाळ अनुभव आहे मित्रांनो. त्यापेक्षा यूट्यूबवर थेरी ज्यांनी पाहिला नसेल किंवा बघून घ्या, यापेक्षा तरी बराच बरा आहे थेरी. आउट ऑफ 5 मी थेरीला देतोय केवळ 2
स्टार. सॉरी, मी बेबी जॉनला देतोय केवळ 2 स्टार्स. नॉट रेकमेंडेड. मित्रांनो, तुम्हाला आमचा बेबी जॉनचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.